नमस्कार, मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण ऐकत आहात प्रेमाची अशी ही परतफेड. मनोज. प्रिया, संध्याकाळी माझा मित्र रमेश आणि त्याची बायको येणार आहे, तर छान जेवण बनव आणि घर जरा साफ ठेव, असं बोलून मनोजने फोन ठेवला. प्रिया झोपूनच होती. आज तिची तब्येत बरी नव्हती. पोट, कंबर खूप दुखत होतं. पाळी जवळ आली होती म्हणून त्रास होत होता. असं वाटलं मनोजला सांगावं, नको बोलावू कोणाला, पण तसं बरं नाही वाटत. त्यांना वाईट वाटेल. प्रिया उठली आणि सर्व कामं करू लागली. घराची साफसफाई केली, जेवणासाठी तयारी करू लागली. तिला धड उभं राहता येत नव्हतं, पण तरीही ती सगळं करत होती. संध्याकाळी मनोजने ते निघाले म्हणून फोन केला. प्रियाने स्वतः सुद्धा तयारी केली. छान पंजाबी ड्रेस घातला, हलकासा मेकअप केला. आधीच त्रास होत होता, पण तिचा मूळ स्वभाव पाहुण्यांचा आदर करणे, आल्यावर त्यांना पोटभर जेवू घालणे होते. कारण तिने तिच्या आईला नेहमीच येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींचा मानपान करताना पाहिले होते. तेच तिच्या अंगवळणी पडले होते. संध्याकाळी मनोजचा मित्र रमेश आणि त्याची बायको लता आली. प्रियाने त्यांचे हसऱ्या चेहऱ्याने स्वागत केले. मनापासून पाहुणचार केला. मनोजचा मित्र आणि मित्राची बायको लता दोघांनाही प्रियाचे कौतुक वाटले. ओळख नसताना सुद्धा तिने आपुलकीने सर्व आदरातिथ्य केले, मानपान केला. लताने प्रियाचा फोन नंबर घेतला. प्रियाने छान जेवण बनवलं होतं, अगदी स्वादिष्ट. सर्वांनी कौतुक केलं. लता जाता जाता प्रियाला म्हणाली, आता तुम्हीही आमच्या घरी यायचं. लताने गळा भेट केली आणि निघून गेली. प्रिया आता मात्र सोफ्यावर झोपून गेली. तिला झोपलेली पाहून मनोजने काय झाले विचारले. प्रिया म्हणाली, मला पाळी येणार आहे म्हणून सकाळपासून खूपच त्रास होत आहे. मनोज म्हणाला, अगं वेडाबाई, आधी सांगायचं ना, मी त्यांना घरी नसतंच बोलावलं. प्रिया म्हणाली, असू दे मनोज, माझा काय हा नेहमीचा त्रास आहे. किती हौसेने आले होते. माझ्याही मनाला समाधान. ते आपल्या घरी आले आणि 2 घास खाऊन तृप्त होऊन गेले. मनोज म्हणाला, तसं नाही, मी त्यांना नंतर कधीतरी बोलावले असते. अशा वेळी तुलाच आरामाची गरज आहे. मनोजने तिचे पाय स्वतःच्या मांडीवर ठेवले आणि म्हणाला, प्रिया, तुझ्यासारखी बायको मिळणे माझं मोठं नशीबच. प्रियाच्या डोळ्यात टचकन पाणी आले. मनोजने तिच्यासाठी हे उद्गार काढले तेव्हा तिचा होणारा त्रास सुद्धा कमी झाला. प्रेमाची फुंकर तिला पुन्हा नवचेतना देऊन गेली. असेच दिवस गेले. थोड्या दिवसाने कोरोना आला. प्रियाला कोरोना झाला. तिला ऍडमिट केले. लताला जेव्हा कळले तेव्हा तिने प्रियाला फोन लावला आणि म्हणाली, प्रिया, काळजी करू नको, होशील तू नीट. आणि मनोजची अजिबात काळजी करू नको, मी जेवणाची सोय करते. प्रियाला खूप भरून आले. त्या काळात लताने तिला खूप आधार दिला. रोज प्रियाला फोन करत होते. तिचे मनोबल वाढवत होते. दोघीही खूप जवळ आल्या. प्रिया थोड्या दिवसाने बरी झाली आणि घरी आली. लता आणि प्रिया दोघी छान मैत्रिणी झाल्या. मैत्रिणी कसल्या, बहिणीच. एक दिवस प्रिया मनोजला म्हणाली, खूप आधार दिला लताने. तिच्याशिवाय आपण कसं सर्व मॅनेज केलं असतं. मनोज म्हणाला, जे आपण पेरतो तेच उगवतं. प्रिया म्हणाली, म्हणजे? मनोज म्हणाला, अगं प्रिया, त्या दिवशी तुला किती त्रास होत असताना सुद्धा तू सर्व हसऱ्या चेहऱ्याने केले.
त्यांना मानपान दिला. मला माझा मित्र म्हणाला, लताला तुझा स्वभाव खूप आवडला. तिची सुद्धा आई नाही. ती त्याला म्हणाली, प्रियाकडे गेल्यावर असं वाटलं की मी माझ्या माहेरी आली आहे. प्रियाचे मन भरून आले. सुखद अश्रूंनी वाट काढली. प्रियासारखी स्त्री घराला घरपण आणते. जी स्त्री घरात सुख शांती समाधान ठेवते, प्रत्येकाशी सलोखा ठेवते, मदतीचा हात पुढे करते, त्या स्त्रीवर किंवा घरावर संकट आले तिलाही मदतीचे हात सहजच मिळतात, नाही का? समाप्त. कथालेखन आणि अभिवाचन अश्विनी कुणाल ओगले. श्रोते हो, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एक लाईक जरूर द्या. हो, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.